पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रभाग क्रमांक 41 मधील अधिकृत उमेदवार निवृत्ती अण्णा बांदल यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर महादेववाडी गावातील विठ्ठल रुक्माई सुवर्ण गणपती मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडून मोठ्या जल्लोषात प्रचाराला सुरुवात हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले। यावेळी आमदार चेतन तुपे यांनी विकासाचा ठाम निर्धार व्यक्त केला। गेल्या अनेक वर्षांपासून जनतेसाठी सातत्याने काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे निवृत्ती अण्णा बांदल अनुभवी उमेदवार जनतेने निवडून देण्याचं आवाहन आमदार चेतन तुपे यांनी केले। यावेळी बोलताना निवृत्ती अण्णा बांदल म्हणाले की जनतेने मला निवडून मतदान रूपी आशीर्वाद देऊन महानगरपालिकेमध्ये पाठवावं, प्रभागाचा नव्याने आराखडा तयार करून मोठा बदल घडवून आणू, प्रभागामध्ये विकासाचं काम पूर्ण करू। अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली विकास कामे निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं निवृत्ती अण्णा बांदल यांनी स्पष्ट सांगितलंय। तर प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। विकास, पारदर्शकता आणि जनतेशी थेट संवाद हाच आपल्या कार्यपद्धतीचा केंद्रबिंदू राहील असा विश्वासही निवृत्ती अण्णा बांदल यांनी व्यक्त केलाय। आपण बघतोय पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 41 हा अंतिम प्रभाग आहे आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन्ही पक्षाच्या युतीच्या वतीने या ठिकाणी नारळाचा शुभारंभ झालेला आहे। आपण बघतो विठ्ठल रुक्माई मंदिर असेल, सुवर्ण गणपती मंदिर असेल, या ठिकाणी आपल्यासोबत उमेदवार निवृत्ती अण्णा बांदल आहेत। नाना, काय सांगाल, आपण या ठिकाणी नारळाचा शुभारंभ केलेला आहे, जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे आपला। या ठिकाणी राष्ट्रवादी पार्टीचे राज्याचे उपमुख्यमंत्री, आपले भागाचे अध्यक्ष, पुणे शहराचे अध्यक्ष, ह्या सगळ्यांनी आघाडीमधून आम्हाला तिकीट दिलं। ह्या तिकिटाचा उपयोग आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। ह्या प्रभागात शहरी लोक निवडून आणायचा इडा आम्ही उचललेला आहे आणि शहरी लोकांना बहुमताने ह्या प्रभागातून निवडून आणणार हे आमच्यावर ठेवलेला विश्वास अजितदादा असतील, सुनील टिंगरे असतील, संतोष जगदाळे असतील, आपले लाडके आमदार असतील, या सगळ्यांनी आम्हाला तिकीट देताना सांगितलं की बाबा ह्या चारही लोकांना निवडून आणायची जबाबदारी। मी दादाला मुलाखतीमध्ये गेलो होतो, त्यावेळेला दादानी विचारलं, मी दादाला सांगितलं, दादा तुम्ही आमच्यावर जबाबदारी द्या, आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहे आणि चारही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आणणार। आणि ह्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्या ज्या उमेदवारांनी माघारी घेतली, आम्हाला पाठिंबा दिला, मी त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो। ह्या गावचे माजी नगरसेवक संजय दादा घुले यांनी आमच्याकरता अख्ख्या गावाची मीटिंग लावली। गावाच्या मीटिंगमध्ये तात्यांनी चारही उमेदवार निवडून आणायचा हा प्रस्ताव दिला आणि तात्याच्या नेतृत्वाखाली हा खऱ्या अर्थाने तात्या आमचे किंगमेकर आहेत आणि ह्या किंगमेकरच्या नावाखाली हा पॅनल चारही सीटं निवडून आल्याशिवाय राहणार नाही। आत्ताच सांगितलं, अध्यक्षांनी सांगितलं, आमच्या बास्तात लोकांनी सांगितलं की जेव्हा तात्या आमच्याबरोबर आले, तात्यांनी ह्या भागामध्ये अनेक इलेक्शन केल्यात, तात्या ह्या भागातले नगरसेवक झाले, तात्याचं काम चांगले, तात्याला कुठल्या पद्धतीचा डाग नाही आणि अशा तात्यांमुळं आमच्या पक्षाची ताकद वाढली। तुम्ही पाहिलं असेल की सगळे लोक उत्स्फूर्त आल्यात। आपण कुठलाही एकही माणूस भाड्यानी किंवा उसनं आणलेला नाही। जी लोक समाजाची इथं आल्यात ते सगळे आमचे नातेवाईक, आपल्या भागातले प्रभागातले सगळे लोक यांनी आम्हाला पाठिंबा दिला। मी त्या सगळ्या लोकांचं स्वागत करतो। ज्या उमेदवारांनी माघारी घेतले त्यांचं पुन्हा पुन्हा स्वागत करून ह्या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय राष्ट्रवादी। आपल्यासोबत अजून उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिन शेटगुले, काय सांग? आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 41 मध्ये आपण प्रचाराचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलचा केलेला आहे। तुम्हीच आपण बघताय की उत्स्फूर्त असा प्रतिसाद या पॅनलला या ठिकाणी लाभलेला आहे। मोहम्मदवाडी गावामध्ये गणेशाचरणी त्या ठिकाणी आपण नारळ फोडून सुरुवात केलेली आहे। मोहम्मदवाडी गावातील सर्वच प्रमुख कार्यकर्ते, मग संजय तात्या गुले असतील, कलेश्वर भाऊ गुले असतील, मनोजाबा गुले असतील, हनुमंत गुले असतील, आमचे चुलते सुरेश भाऊ गुले असतील, सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। अण्णांनी सांगितल्याप्रमाणे संजय तात्या गुलेंनी देखील त्यामध्ये लीड घेतलेलं आहे आणि किंगमेकरची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी राबवलेली आहे। निश्चित या चारही उमेदवारांना यश आल्याशिवाय राहणार नाही। आपण बघतोय की लोक
कशा पद्धतीचा प्रचार करतात, परंतु आम्ही सर्व नागरिक जे गावामधले प्रभागामधले आहेत ते उत्स्फूर्तपणे या प्रचारामध्ये सहभागी झालेत आणि यांचा उत्साह बघून मला निश्चित खात्री आहे की या ठिकाणी 15 तारखेला लोक भरघोस मतदान करून या ठिकाणी हे चारही उमेदवार घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून विजय करतील आणि 16 तारखेला गुलाल आपण याच ठिकाणी या गणेश मंदिरामध्ये या ठिकाणी खेळू असं मला त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि तो अपेक्षा खरी ठरणार आहे एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. नमस्कार. आज या ठिकाणी मोहम्मदवाडी उंडरी या प्रभागातून प्रभाग क्रमांक 41 मी अश्विनी योगेश सूर्यवंशी. मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित साहेब पवार आणि विधानसभा आमदार चेतन पाटील यांच्या वतीने या प्रभागामध्ये मला जी अधिकृत उमेदवारी देण्यात आली त्याबद्दल मी पक्षाचे खूप खूप आभार मानते. जनतेला मी हेच आवाहन करेल, मागच्या पडत्या काळामध्ये आम्ही जसे कामे केली आहेत प्रभागामध्ये, कारण की इथून तिथून एवढा प्रभाग मोठा आहे, त्या प्रभागामध्ये कामे करत असताना जनतेची आणि नागरिकांची आम्हाला साथ आहे. या साथीला आम्ही खरे उतरणार आहोत आणि ह्याच्यावर मी एवढं सांगू इच्छिते, यावेळी गुलाल फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असणार आहे, कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फतनं जे जे कामे होणार आहेत त्याची खात्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे, चेतन पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे मी सर्व पक्षाच्या वतीने आणि नागरिकांच्या वतीने अशी ग्वाही देते, आम्ही या प्रभागामध्ये संपूर्ण पॅनल निवडून आणणार आहोत आणि पूर्ण ताकदीने काम करणार आहोत. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 41 मधून श्वेताताई घुले आपल्यासोबत आहेत. महिलांना काय आवाहन कराल आपण आणि जनतेला, सर्व नागरिकांना काय आवाहन कराल? निवडणुकीचे काही दिवस शिल्लक आहेत, जनतेला काय आवाहन? जनतेला एवढंच मी आवाहन करेल की राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या गटाला म्हणजे राष्ट्रवादी घड्याळाला प्रचंड बहुमताने विजय करा. विजय आमचा झाला तर विजय तुमचा झाल्यासारखाच होईल. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करते की घड्याळालाच मतं द्या. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.